हॅलो मित्रांनो, कसे आहात? तुम्हाला माहीतच आहे मी काल माहेरी आलेले आहे. पण काल सोमवार असल्यामुळे घरी सगळ्यांचे उपवास असल्यामुळे मटण आणले नव्हते. आज मी दुपारी जाऊन मटण घेऊन आले. हे बघा, मी मटण कापून घेतले. बघा, मी मटण थोडेच आणलेलं आहे. माझे आईवडील माळकरी असल्यामुळे आम्ही दोघेच मटण खातो. मटण बनवण्यासाठी लागणारा मसाला मी आता तयार करून घेतलेला आहे. कांदा भाजून घेतला, खोबरं भाजून घेतलं, लसूण तर काय सोलूनच ठेवला होता. आता मटण धुवून घेतलेले आहे आणि मटणामध्ये थोडा हळद आणि मीठ लावून ते गॅसवर टाकलेले आहे. त्याच्यासाठी मी आता तेल गरम करायला टाकलेलं आहे. उद्या मला लवकर सासरी जावं लागणार आहे. हे बघा, मी मटण आता टाकलेलं आहे. याला आता मी छान वाफलाय ठेवणार आहे. पाणी सुटेपर्यंत त्याला मी वाफलून घेणार आहे. त्यानंतर मी थोडा मसाला बनवला आहे, तो मसाला टाकून घेणार आहे. त्यानंतर मी कालवण बनवणार आहे. मी कालवण रेडी झाल्यानंतर तुम्हाला दाखवेनच. हे बघा, मी आज शॉपिंगला गेले होते आणि हा मी ड्रेस घेतलेला आहे, खरेदी केलेला आहे. तो कलर तुम्हाला कसा वाटत आहे बघा. मला तर खूप आवडला आहे. तुम्हाला आवडला असेल तर मला नक्की सांगा. इकडे मटण मी आता चेक करून घेते. ते वास तर छान सुटलेला आहे. मटण छानपैकी वापरलेलं आहे. पण अजून हे मटण शिजायला थोडा टाईम लागतो. त्याच्यामुळे मी अजून थोडा वेळ मटण वापरून घेते आणि त्यानंतर मी मसाला टाकून घेईन. तुम्हाला तर माहितीच आहे, मटण बोलले की त्यासोबत नक्कीच भाकरी असते. त्यासाठी मी गरमागरम भाकरी करून घेते. मग तिकडं तर मटण मी शिजायला टाकलेलं आहे आणि आता इकडे मी भाकरी घालत आहे. आता मी भाकरी घालून घेते. आम्हाला मटण म्हटल्यानं भाकरीच लागते आणि आमच्यातील सर्व लोक मटणासोबत भाकरीच खातात. आणि मला दुसरं पण जेवण अजून बनवायचं आहे. माझे आईवडील खात नसल्यामुळे त्यांच्यासाठी चपाती आणि पनीरची भाजी मला बनवायची आहे. पण आता मी गरमागरम भाकरी करून घेते आणि त्यांच्यासाठी परत चपाती आणि पनीरची भाजी बनवून घेते. जवळजवळ माझ्या भाकरी झालेल्याच आहेत. 1-2 भाकरी राहिलेल्या आहेत आणि तिकडे मी मटण शिजवायला टाकलेलं आहे. आणि इकडे मटण आता बनवून रेडी झालेलं आहे आणि वास किती छान येतोय बघा. मित्रांनो, आजच्या ब्लॉगमध्ये एवढंच. प्लीज माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि सपोर्ट करा. मला तुमच्या सपोर्टची खूप गरज आहे.